नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी तुमचा मित्र अविनाश मेमान कृषीदीप या युट्यूब चॅनल आपलं स्वागत करतो। शेतकरी मित्रांनो, काही शेतकरी झेंडूची हंगामी लागवड करतात, काही शेतकरी बिगर हंगामी झेंडूची लागवड करत असतात। बऱ्याच वेळा शेतकऱ्यांना जे प्रॉब्लेम्स येतात झेंडूमध्ये, मी बऱ्याच वेळा शेतकऱ्यांना सांगत असतो की झेंडू हे शॉर्ट टर्म पीक आहे। म्हणजे काय होतं की अगदी 45 ते 50 दिवसामध्ये झेंडूचं पीक हे हार्वेस्टिंगला येत असतं। अशा वेळी पहिले आपल्याला 2 महिने शेतकरी मित्रांनो ते व्यवस्थित करणं गरजेचं असतं। महत्वाचा जो टप्पा असतो आपला, पहिले 30 ते 35 दिवस हा फुटव्याचा टप्पा आहे। म्हणजे रोप लागवडीपासून ते 35 दिवस त्याच्यामध्ये जी खत व्यवस्थापन आहे, हे खत व्यवस्थापन व्यवस्थित करणं गरजेचं असतं। अशा वेळी झेंडूमध्ये कोणकोणत्या संजीवाचा वापर केला पाहिजे, कोणकोणत्या त्याला वॉटर सोल्युबल खतं सोडली पाहिजे, जेणेकरून शेतकऱ्यांना फुटवा चांगला मिळाला पाहिजे। अशा असंख्य प्रश्नांचा वेध आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तत्पूर्वी जे शेतकरी बांधव आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा, म्हणजे ज्या ज्या वेळेस मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल ते सर्वप्रथम आपल्याला पाहायला मिळतील। चला तर मग सुरुवात करूया। मित्रांनो, माझ्या मागे तुम्ही हा प्लॉट झेंडूचा प्लॉट पाहू शकता। हा कलकत्ता सीडचा झेंडू आहे। बरेच शेतकरी कलकत्ता सेगमेंट मध्ये, काही शेतकरी सीडचा जो रोप आहे सीडचं रोप लावतात आणि काही शेतकरी स्टमचा म्हणजे तुमचा काडीचा असतो आणि सीडचा तुमचा बियाण्यापासून बनवलेला असतो। उन्हाळ्यामध्ये काय होतं की स्टमचा झेंडू आहे, हा स्टमचा झेंडू शेतकरी मित्रांनो वाढत नाही। त्यामुळे शक्यतो उन्हाळ्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही झेंडूची लागवड करताय त्यावेळेस तुम्ही जो सीडचा झेंडू, हा सीडचा झेंडू लावणं गरजेचं आहे, कारण त्याला जी वाढ म्हणतो आपण, शाकी वाढ, हे उन्हाळ्यामध्ये चांगलं होत असतं। शेतकरी मित्रांनो, झेंडूसाठी वाढीसाठी टेम्परेचर जर म्हटलं तर झेंडूची जी वाढ म्हणतो आपण, ही पावसाळ्यामध्ये झेंडूची वाढ स्पीडने होते, हिवाळ्यामध्ये सुद्धा झेंडूची वाढ ही चांगली होत असते। फक्त उन्हाळ्यामध्ये प्रॉब्लेम्स होतात झेंडूमध्ये, तुम्हाला मल्चिंग करणं त्यामध्ये गरजेचं असतं। बरेच शेतकरी काय करतात, मल्चिंगचा वापर करत नाही। शेतकरी मित्रांनो, मल्चिंग वापरण्याचा फायदा असा होतो की तुम्ही ज्या सकिंग पेस्ट, ज्या रसशोषक किडी आहेत किंवा जो व्हायरस आहे, त्या व्हायरसवर आपण जो नियंत्रण आहे 50% नियंत्रण आपण मल्चिंगच्या माध्यमातून मिळू शकतो। कारण का मल्चिंग उन्हामध्ये तापला की ज्या रसशोषक किडी, हा रसशोषक किडींचा प्रादुर्भाव हा झेंडूमध्ये कमी होत असतो। शेतकरी मित्रांनो, माझ्या मागे तुम्ही हा जो प्लॉट पाहताय, हा कलकत्ता सीडचा झेंडू आहे आणि कलकत्ता सीडच्या झेंडू मध्ये आपण एक 12 दिवसापूर्वी, 12 ते 13 दिवसापूर्वी या प्लॉट मध्ये सदाबहार फ्लावर स्पेशल किटची आळवणी केली होती। आता माझ्या मागे प्लॉट मध्ये तुम्ही प्लॉट पाहताय, हरी बेड आहे। म्हणजे पहिल्या ह्या बेडवरती आपण डेमसाचं पीक घेतलं होतं शेतकऱ्याने आणि नंतर याच्यामध्ये झेंडूची लागवड केली। शेतकरी मित्रांनो, पहिली जी आळवणी आहे, पहिली आळवणी त्यामध्ये आपण COC, कॉपर, ब्ल्यू कॉपर, ह्युमिक ऍसिड आणि 1919 केली ती। आणि नंतर एक 4 ते 5 दिवसानंतर आपण यामध्ये सदाबहार फ्लावर स्पेशल किटची आळवणी केली ती। म्हणजे 9व्या दिवशी आपण या प्लॉट मध्ये सदाबहार फ्लावर स्पेशल किटची आळवणी केली ती। आळवणी केल्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्ही फायदा पाहू शकता माझ्यासमोर की शेतकरी मित्रांनो फुटव्यांची संख्या मी तुम्हाला दाखवतोय। माझ्यासमोर तुम्ही पाहू शकता की ह्या प्लॉट मध्ये आपण ज्यावेळेस सदाबहार फ्लावर स्पेशल किटची आळवणी केली ती, आळवणी केल्यामुळे फुटवे तुम्ही पाहू शकता की 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12 फुटवे निघलेत। म्हणजे तुम्ही प्रत्येक झाड पाहू शकता। इकडे मी तुम्हाला असं म्हणत नाही की बाबा त्यामध्ये तुम्हाला फक्त एकच झाड त्यामध्ये मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय। अगदी कोणत्याही प्लॉट मध्ये तुम्ही झाड पाहू शकता की झाडाची डेव्हलपमेंट म्हणतो शेतकरी मित्रांनो, ही डेव्हलपमेंट चांगली आहे। कोणत्याही लाईनचं तुम्ही पाहू शकता की जी व्हेजिटेटिव्ह ग्रोथ म्हणतो, शाकी वाढ चांगली आहे आणि फुटव्यांची संख्या एवढी जबरदस्त मिळालेली आहे। तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून मी दाखवतो की तुम्ही 8व्या ते 9व्या दिवशी जर झेंडूमध्ये सदाबहार फ्लावर स्पेशल किटची त्यामध्ये जर आळवणी केली तर आळवणी केल्याने शेतकऱ्यांना फायदा असा होणार की बाबा पहिली जी फुटवा अवस्था आहे, ह्या फुटवा अवस्थेमध्ये शेतकरी मित्रांनो तुम्हाला जे रिझल्ट आहेत हे रिझल्ट चांगले मिळणार आहे। आता जर प्रत्येक झाड, मी तुम्हाला असं नाही की एकच झाड दाखवतोय, जर तुम्ही झाड पाहिलं तर झाडामध्ये जी फुटव्यांची जी संख्या म्हणतो शेतकरी मित्रांनो, संख्या भरपूर आहे। आता माझ्या समोर पाहू शकता की हे झाड आपण जर पाहिलं तर अगदी 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 आणि 14, म्हणजे 14-15 फुटवे या झेंडूला आलेले पाहावयास मिळतात। म्हणजे सदाबहार फ्लावर स्पेशल किट ज्यावेळेस आम्ही आळवणी केली त्यावेळेस अगदी छोटं झाड होतं आणि नंतर आळवणी केल्यानंतर आम्हाला फुटवे संख्या त्यामध्ये चांगली मिळाली। शेतकरी मित्रांनो, एवढे सुंदर रिझल्ट या प्लॉट मध्ये या सदाबहार फ्लावर स्पेशल किट वापरल्यामुळे आलेले आहेत। शेतकरी मित्रांनो, सदाबहार फ्लावर स्पेशल किट विषयी शेतकऱ्याचा जो अभिप्राय, हा अभिप्राय आपण घेत आहोत। नमस्कार। नमस्कार, आपलं नाव सांगा। माझं नाव अप्पा बबन बोरकर, बोरकरवाडी, तालुका बारामती, जिल्हा पुणे। मला सांगा, हा जो झेंडूची लागवड करून
किती दिवस झालेले आहेत? एक 18 ते 19 दिवस झेंडूची लागवड करून झालेली आहे. आतापर्यंत याच्यामध्ये जे खत व्यवस्थापन आहे, हे खत व्यवस्थापन तुम्ही कसं केलं? मग त्याला आळवण्या किती केल्या किंवा खत किती खत सोडल्या? व्यवस्थापन याला पहिल्यांदा लागवडीनंतर एक 3-4 दिवसात एक आळवणी केली होती. त्याच्यानंतर एक 8व्या ते 10व्या दिवशी 8व्या ते 9व्या दिवशी सदाबहार फ्लॉवर किटची एक आळवणी घेतली होती. प्लॉट आता सध्या एक 18-19 दिवसाचा झालेला आहे. आता मला सांगा, यामध्ये पहिले तुम्हाला मी एक बुरशीनाशक दिलं, मग रोको असेल, सॉरी ब्ल्यू कॉपर असेल, ह्युमिक ऍसिड आणि 1919, आणि नंतर त्यानंतर 9व्या दिवशी आपण सदाबहार फ्लॉवर स्पेशल किटची आळवणी केल्यानंतर तुम्हाला जी प्लॉट मध्ये रिझल्ट आहेत, हे रिझल्ट काय वाटले? काय आलंय की आता पड्याल आपण बिगर मल्चिंग आणि बिगर ह्याचा प्लॉट हे केला होता. तिकडे 2-3 झाडांना आपण आळवणी केली नव्हती, एक 8-10 झाडांना, आणि इकडे सदाबहार आपल्या फ्लॉवर किटची आळवणी केली होती. आता त्याला फुटवे कमी आहेत, म्हणजे नाहीतच अजून, स्टंगतच ते उभं आहे, कुठेतरी फुटवा आहे. आणि ह्या झाड डेव्हलप झालेली आहेत, बऱ्यापैकी फुटवे 10, 12, 15, 16 अशी फुटवे आहेत बघून बघून झाडांना चांगलं. अजून आपल्याला त्यामध्ये वॉटर सोल्युबल खतांचा वापर करायचा आहे, पण त्याच्या आधीच तुम्हाला फुटवे शेतकरी मित्रांनो चांगले भेटले. तुम्ही बाकीच्या शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल की बाबा सदाबहार फ्लॉवर स्पेशल? सदाबहार फ्लॉवर्स किट हे चांगलं आहे. फुटव्यांची संख्या वगैरे बाकीच्या खतापेक्षा ते एकदा ड्रिंचिंग केलं हे चांगलं काम करते. ते एक 10-8-10 दिवसामध्ये ते डेव्हलप करते झाड चांगलं, फुटवे बिटवे त्यांची संख्या चांगली राहते. आणि किती क्षेत्रासाठी तुम्ही याचा वापर केला होता? एक 10 पाणी क्षेत्र आहे, 4,500 काडी आपली गोंड्याची सीड्स. एका किटचा वापर केला? एका किटचा वापर. आणि पाणी किती केलं त्यामध्ये? 200 लिटर पाणी, आणि डायरेक्ट बुडात आळवणी केली. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला डायरेक्ट लाईव्ह मध्ये मी दाखवतो की ज्यावेळेस सदाबहार फ्लॉवर स्पेशल किटची आळवणी केली, तर आळवणी केल्यानंतर फुटवे जी मिळले होते, फुटवे अगदी 10-12 फुटव्यांची संख्या आहे, 10-12 फुटव्यांची संख्या त्यामध्ये मिळाली होती. मला सांगा, आता एका झाडाला सदाबहार फ्लॉवर स्पेशल किट आळवणी केल्यानंतर फुटवे किती तुम्ही आता मोजून दाखवा? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15 फुटवे आहेत. 14 ते 15 फुटवे जाणवत आहेत. आणि आता जी वरची कळी आलेली, आता तुम्हाला कळी वरची कट करणं खूप गरजेचं आहे, कारण काय आता कळी कट केली की अजून परत 10-15 फुटे तुम्हाला त्यामध्ये पाहावयास मिळणार आहे. शेतकरी मित्रांनो, आता तुम्ही शेतकऱ्यांना ऐकले का बा, एका झाडाला अगदी 13, 14, 15 फुटे आहेत. माझ्यासमोर तुम्हाला परत एकदा मी दाखवतो की 1 फुटे परत एकदा दाखवा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14. शेतकरी मित्रांनो, जी फुटव्यांची संख्या आहे, ही फुटव्यांची संख्या या प्लॉट मध्ये अतिशय सुंदर आहे. मित्रांनो, या प्लॉट मध्ये 12 ते 13 दिवसापूर्वी आपण सदाबहार फ्लॉवर स्पेशल किटची आळवणी केली. अतिशय सुंदर रिझल्ट या शेतकऱ्याला आलेले. स्क्रीनवर शेतकऱ्यांना नंबर आहे, त्यांचा तुम्ही संपर्क करू शकता आणि तुम्ही त्या माध्यमातून माहिती घेऊ शकता. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रात घर बसल्या सदाबहार फ्लॉवर स्पेशल किट मागवायचं असेल तर स्क्रीनवर कंपनी प्रतिनिधी नंबर दिलाय, त्यांच्याशी तुम्ही संपर्क करू शकता आणि संपूर्ण महाराष्ट्रात घर बसल्या सदाबहार फ्लॉवर स्पेशल किट मागू शकता आणि तुमच्या झेंडू पिकाला याचा एकदा तुम्ही अवश्य वापर करा. धन्यवाद.